महाराष्ट्रातील महार वतनी जमिनी संदर्भात समिती नेमून जमिनी पुन्हा द्या, महार वतनी जमीन मुक्ती लढा, 14 ऑगस्टपर्यंत जमिनी परत द्या, अन्यथा महेश कुमार कांबळे यांचा हा गंभीर इशारा। मातंग समाजाचा हा जिव्हाळ्याचा एक प्रश्न आहे की 1900 भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 सालापासून महाराष्ट्रातील संस्थानिकांनी महार वतनी जमिनी ह्या महार व मांग समाजातील लोकांना त्यावेळेला दिल्या होत्या आणि या महाराष्ट्रात लाखो हेक्टर जमीन दिली होती। पण त्यावेळेला जो काही मुंबई हलके गाव नोकर कायदा अस्तित्वात होता तो मुंबई गाव हलके नोकर कायदा 1959 साली भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं रद्द केला आणि तो रद्द केल्यानंतर 7/12 आधी समस्त आंबेडकरी समाज किंवा समस्त महार समाज, समस्त मांग समाज अशा ज्या 7/12 सदरी नोंदी होत्या त्या नोंदी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं 6 पट पैसे भरून जुनी शर्त आणि 3 पट पैसे भरून नवीन शर्त कमी करण्यासाठी पैसे भरून घेऊन त्या जमिनी रिग्रँड केल्या व समस्त महार समाज किंवा समस्त मांग समाज यांची सगळ्या वतनदारांची वैयक्तिक नावं या 7/12 सदरी नोंद करण्यात आली। आणि यामध्ये महत्वाचं सांगायची परिस्थिती आता काय निर्माण झाली की आधीच्या संस्थानिकांनी ज्या महार वतनी जमीन आमच्या समाजातील लोकांना दिलेल्या होत्या त्या जमिनी आज आमच्या समाजाकडे किती राहिलेल्या आहेत ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं की 1972 ला जो दुष्काळ पडला त्या दुष्काळानंतर आमच्या महार समाज असेल, मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती, समाजामध्ये हालाकीचं जीवन जगत होते। त्यावेळेला त्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावातील स्थानिक धनदांडग्या लोकांनी थोड्याफार तुटपुंज धान्यासाठी, तुटपुंज पैशासाठी ह्या जमिनी काढून घेतल्या, बळकावल्या। आणि आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा जमिनी बळकावण्यात आल्या 1980 सालापासून ते आज अखेर अशा बळकावलेल्या जमिनींची शासनानं तात्काळ चौकशी करावी, चौकशी नेमावी आणि यातनं काय असेल ते सत्य बाहेर काढावं, हा आमचा पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा आमचा असा होता की महार वतनी जमीन खरेदी विक्री करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचे 6 विभाग आहेत। या 6 विभागामध्ये 6 विभागीय आयुक्त कार्यरत आहेत आणि महार वतनी जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी या विभागीय आयुक्तांची रीतसर परवानगी घ्यावी लागते, आदेश घ्यावा लागतात। पण या 1980 नंतर आज अखेर महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात विभागीय आयुक्तांची परमिशन खरेदी विक्रीला न घेता लाखो हेक्टर जमीन ही खरेदी विक्री रजिस्ट्रार यांना हाताशी धरून महार समाजाच्या लोकांना तुटपुंजी रक्कम देऊन ही जमीन खरेदी करून आपल्या नावावर करून काही लोकांनी घेतलेली आहे। या सर्व खरेदीग्रस्तांची 1980 पासून आज अखेर तात्काळ महाराष्ट्र शासनानं चौकशी करावी, यासाठी स्पेशल चौकशी समिती नेमावी आणि असे सगळे दस्त जे आहेत खरेदीग्रस्त ते तात्काळ रद्द करून त्या सगळ्या महार वतनी जमिनी महार व मांग समाजाच्या मूळ वतनदारांना परत कराव्यात, त्यांची नावं मालक सदरी परत लावण्यात यावीत, अशा पद्धतीची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे, जर आम्ही ह्या दोन्ही मागण्या केलेल्या महाराष्ट्र शासनाला जर शक्य नसतील तर महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या शासकीय जमिनी आहेत, जी जी गायरन आहेत, या जमिनी महार व मातंग समाजाला तात्काळ त्यांच्या त्या तिथल्या स्थानिक लोकसंख्येनुसार त्या जागा कसून खाण्यासाठी मालक म्हणून देण्यात याव्यात, अशा पद्धतीची मागणी आज आपण समस्त आंबेडकरी समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने करतोय। आणि मी आज इशारा देतोय महाराष्ट्र शासनाला की या महाराष्ट्र शासनानं गंभीरपणे या प्रकरणाची दखल घ्यावी। आज मी महार वतनी जमीन मुक्ती लढा उभा करतोय आणि ह्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत आणि जर 14 ऑगस्ट 2024 पर्यंत या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 15 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षणाचे जनक आदरणीय राजर्षी शाहू महाराज
यांच्या कोल्हापुरातील पुतळ्याजवळ मी समस्त आंबेडकरी समाजाला घेऊन आमरण उपोषणात बसणार आहे असा मी जाहीर इशारा देतो आणि चालू अधिवेशनामध्ये तात्काळ या आमच्या मागण्यांची दखल घेऊन या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, चौकशी समिती नेमावी आणि महार वतनी जमीन या आमच्या मूळ वतनदारांना कशा मिळवून देता येतील या पद्धतीने पावलं उचलावीत अशा पद्धतीची मी अपेक्षा बाळगतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.